आज हिमायतनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, नांदेड उत्तर विभागामधील पदाधिकाऱ्यांची एक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक श्री साईबाबा मंदिर सभागृहात दिनांक 18 शुक्रवारी संपन्न झाली. 2 तास चाललेल्या या बैठकीमध्ये महायुतीचे काम प्रामाणिकपणे करून देखील निवडणुकीच्या उमेदवाराकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने घटक पक्षाला डावलले तर ही निवडणूक त्यांना महागात पडणार असल्याचे बैठकीतील विचारमंथन चर्चेतून समोर आले आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवारास घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. आज हिमायतनगर येथे नांदेड उत्तर विभागातील सर्व तालुकाध्यक्ष एक सुसंवाद व्हावा या अनुषंगानं त्यांनी मला आणि नांदेडचे शहर जिल्हाध्यक्ष माजी विरोधी पक्षनेते आदरणीय जीवन पाटील घोगरे यांना आमंत्रित केलं होतं. आम्ही एकमेकांच्या अतिशय कौटुंबिक पद्धतीनं एकमेकाच्या अडीअडचणी, मागच्या लोकसभा निवडणुकीमधला अनुभव, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील काय केलं पाहिजे आपण या संदर्भात आम्ही अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सर्व तालुकाध्यक्षांनी चर्चा केली आणि निवडणुकीमध्ये ज्या काही समस्या उद्भवतात, जो काही निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीतील घटक पक्ष म्हणून आपल्याला विश्वासात घेतलं पाहिजे, सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, या अनुषंगानं आपण एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून महायुतीतील सर्व उमेदवारांना, मग हादगाव विधानसभेतील असे उमेदवार असेल, किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असेल किंवा भोकर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असेल, या सगळ्या उमेदवारांना अतिशय ताकदीनं कसं निवडून आणायचं आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे हे कसं दाखवायचं, ह्या अनुषंगानं आमची ही बैठक होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही नांदेड दक्षिण आणि उत्तर जे दोन आमचे भाग आहेत त्याच्यामध्ये आम्ही नांदेड दक्षिणमधून नांदेड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांच्यासाठी तो मतदारसंघ मागितलेला आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीपराव धर्माधिकारी म्हणून आमचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष त्यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातून इथले जिल्हाध्यक्ष विश्वांबर पवार असतील, इथले भोकरचे अतिशय सक्रिय कार्यकर्ते, तालुकाध्यक्ष म्हणून काम करणारे आणि भोकर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे राजेश्वर देशमुख यांनी उमेदवारीचा दावा केलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे हे चारही पक्षाचे उमेदवार अतिशय सक्रियपणे काम करत आहेत. परंतु महायुतीमध्ये पक्षाने जे काही आदेश देईल तो आदेश मान्य करायचं असं ह्या आमच्या उमेदवारांनी ठरवलेलं आहे आणि पक्ष जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेशी सहमत राहून महायुती अतिशय ताकदीने कशी ह्या जिल्ह्यामध्ये निवडून येईल ह्यासाठी हे आमचे सर्व उमेदवार आणि सर्व तालुकाध्यक्ष, आम्ही सर्व पदाधिकारी इथून पुढे काम करणार आहोत. हादगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचा जो अजितदादाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यासाठी चर्चा आमच्याही कानावर आलेली आहे. काही स्थानिकच्या नेत्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा जिल्हा स्तरावरून म्हणा किंवा प्रदेश स्तरावरून ही चर्चा आमच्याही कानावर आलेली आहे. अधिकृत त्याबद्दलची आम्हालाही पूर्ण कल्पना नाही, त्यामुळे त्याबद्दल बोलणं उचित नाही. ह्या राज्याचे महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, ह्या तिन्ही नेत्यांनी ह्या कार्यकाळामध्ये ह्या सरकारमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मग ती लाडकी बहीण योजना असेल, अनेक उपेक्षित घटक जे आजपर्यंत त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, उदाहरणार्थ अंगणवाडी सेविका असतील, रोजगार सेवक असतील, होमगार्ड असतील, पोलीस पाटील असतील, सरपंच उपसरपंच असतील, असे अनेक तळागाळामध्ये काम करणारे, सदैव लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणारे लोक असतील, त्यांच्या मानधनामध्ये अतिशय मोठी वाढ करून शासनाने त्यांना एक वेगळा ताकद दिलेली आहे, त्यांना एक वेगळा मान सन्मान दिला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज बिल त्यांनी लागू केलेलं आहे. शेतकऱ्यांना आता इथून पुढं शेतीच्या कामासाठी वीज बिल लागणार नाही. अशा अनेक समाज उपयोगी, लोक उपयोगी अनेक निर्णय ह्या सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत. मी आता तुम्हाला जसं सांगितलं की लाडकी बहीण योजना, आज आम्ही बघतोय की जवळपास महाराष्ट्रात
2 कोटी लाडक्या बहिणींनी याचा फायदा घेतलेला आहे आणि दिवाळीच्या पूर्वीच 7,500 रुपये ह्या लाडक्या बहिणीला मिळत. त्यामुळे अनेक कुटुंबातले संसार ह्या माध्यमातून चालू शकणार आहेत. कारण प्रत्येक घरामध्ये किती नाही म्हणलं तर 2 भाऊ त्यांच्या बायका म्हणा किंवा बहिणी म्हणा, एका घरामध्ये 1,500-3,000 रुपये जर महिन्याला येत असतील तर त्या कुटुंबाचा, अतिशय हालाखीत जगत असणाऱ्या त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्याचं काम ह्या सरकारनं, उदरनिर्वाह करण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. असे अनेक उपक्रम, मग ते लाडका भाऊ असेल, मुख्यमंत्री युवा अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणजे ह्या माध्यमातून अनेक रोजगारांना, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम ह्या शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे विद्यार्थी असेल, तरुण असेल, सुशिक्षित बेरोजगार असेल, अनेक शिक्षक असतील, म्हणजे ह्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम. म्हणजे तुम्ही बघितलं की अंगणवाडी सेविका असेल, रोजगार सेवक असेल, अंगणवाडीची मदतनीस असेल, रोजगार सेविका असेल, सरपंच, ह्या सगळ्या लोकांना आतापर्यंत पोलीस पाटील असतील, यांच्याकडे अनेक दिवसांच्या ह्या मागण्या होत्या. त्या मागण्या ह्या सरकारच्या माध्यमातून ह्या मागण्या पूर्ण झालेल्या असतील. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीज बिल आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेवर चालणारे जी काही शेतीसाठी लागणारी साधन सामुग्री ती सुद्धा अतिशय चांगल्या सबसिडीमध्ये देण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे हे सरकार ह्या समाजातील सर्व घटक पक्षांना आर्थिक उन्नती करण्याच्या दृष्टीने काम चालू आहे. त्यामुळे अनेक असे लोकोपयोगी, समाजोपयोगी उपक्रम घेऊन जे काही शासन निर्णय झालेले आहेत, जे शासनाने ज्याचा शासन निर्णय काढून त्या योजना अंमलात आणलेल्या आहेत, नुसती चर्चा न करता की हे अंमलात आणले आहे. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देण्याचं काम ह्या सरकारने केलं आहे. मराठा समाजच नाही तर इतर सगळे समाज, सगळ्या ओबीसी समाज असतील, सगळ्या जातीमधले असतील, त्यांना वेगवेगळे महामंडळ स्थापन करून त्या महामंडळाला, मग अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामंडळ असेल, महामंडळ असेल, बसवांनाचं महामंडळ असेल, हे सगळे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, असे वेगवेगळे महामंडळ काढून ह्या महामंडळाला 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन या महामंडळाच्या माध्यमातून अतिशय चांगला रोजगार किंवा एक चांगले उद्योजक उभा करण्याचं काम सुद्धा ह्या सरकारने केलं आहे. म्हणजे ह्या सरकारच्या अनेक योजना सांगायला वेळ कमी पडेल इतक्या योजना आहेत. ह्या सगळ्या योजना ह्या सरकारनं राबवून ह्या योजना प्रत्यक्षात आणून ह्या योजनेच्या माध्यमातून काम चालू केलेलं आहे. आणि हेच काम आम्ही लोकांपुढे घेऊन महायुतीचे उमेदवार अतिशय ताकदीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सिंहाचा वाटा ह्या नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, हे आम्ही येत्या काळामध्ये दाखवून देणार. तर जिल्हा अध्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये 7 तालुके येतात. 7 तालुक्याचे 7ही तालुका अध्यक्ष आजच्या या बैठकीला उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा. येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून होणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय दिसून यावा आणि महायुतीच्या माध्यमातून शिवसेना असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या नेत्यांनी सोबत घेऊन चालावं आणि तिन्ही पक्षामध्ये कुठेतरी समन्वय असावा. त्या उद्देशानं कार्यकर्त्याची मागच्या लोकसभेच्या वेळेस काही नाराजी व्यक्त झाली होती, काही ठिकाणी विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. आज त्या अनुषंगानं पूर्व आढावा ही बैठक झाली. कार्यकर्त्यांनी आपल्या वेदना आमच्याकडे व्यक्त केल्यात. निश्चित येणाऱ्या काही दिवसात महायुतीचे काही जिल्ह्यातले जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. या महायुतीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये तिन्ही पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. कार्यकर्ते जोपर्यंत एका विचाराने, एका दिलानं काम करणार आहेत तोपर्यंत कुठल्याही माणसाला या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून यश संपादित होणार नाही. म्हणून तिन्ही पक्षात कुठेतरी समन्वय घडून यावा, कार्यकर्ते कार्यापासून वंचित राहू नये या उद्देशाने ही बैठक होती. आणि निश्चित येणाऱ्या काळात आपण आता प्रश्न विचारला की हातगावचा 15-20 दिवसापूर्वी आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब नायगावला आले होते कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब यांच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी. त्यावेळेस ते अचानक माझ्या घरी आले आणि त्यावेळेस अर्धा तास दादांनी आम्हाला वेळ दिला. नांदेड जिल्ह्यात जे 9 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 9 विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत दादांनी आढावा घेतला. त्यावेळेस असं निदर्शनास आलं की ज्या ठिकाणी सैन्याचे आमदार आहेत त्या ठिकाणी सैन्याचा विचार केला जाईल, ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजपचा विचार केला जाईल आणि ज्या ठिकाणी उर्वरित काँग्रेसचे आहेत आणि शेका पक्षाचे आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आपल्याला
जर कार्यकर्ता त्या ठिकाणी सक्षम असेल त्या तालुक्याचा तर त्या ठिकाणी मागणी करण्यास काही हरकत नाही. म्हणून त्या माध्यमातून आमच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी इच्छा व्यक्त केली होती. एक भोकर, दुसरा नायगाव आणि मी स्वतः नांदेड दक्षिणमधून. दादांनी आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि दादांनी सांगितलं की निश्चित नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण राष्ट्रवादीला कुठं ना कुठेतरी संधी देण्याचं काम करू. येणाऱ्या काळात मी असो, आमच्या पक्षाचे सर्व सिनियर पदाधिकारी असो, 16 तालुका अध्यक्ष असतील, निश्चित आम्ही महायुतीचं काम एका विचाराने इमानी इतबारे करणार आहोत. आमचे नेते अजितदादा पवार साहेब आणि तटकरे साहेब यांच्या आदेशाचं आम्ही काटेकोरपणे पालन करणार आहोत. परंतु त्या अनुषंगाने आम्ही काम करत असताना आमचे कार्यकर्ते कुठे वंचित राहू नये, यंत्रणा पूर्ण मिळावी आणि कार्यकर्ते कामाला लागावेत या उद्देशानं मागे जे काही चुका झाल्या ते यापुढे येणाऱ्या काळात होऊ नये या उद्देशाने ही आमची आढावा बैठक होती. आम्ही वरिष्ठांकडे आमची संपूर्ण जी काय आज बैठकीत झालेली चर्चा बाजू आम्ही मांडण्यात